आपण सर्व पाहत आहात की अत्यंत उत्साहामध्ये एक मिनिटात काय हलवायचं ते हलवून घ्या, खरा खुरा वाजून घ्या, म्हणजे परत नदीनं वाजणार. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक, तमाम जनता अत्यंत उत्साहात आणि आनंदामध्ये माझं स्वागत करत आहेत आणि प्रत्येकाचा फोन आणि प्रत्येकाचं म्हणणं एकच आहे, घेतलेला निर्णय योग्य आहे. आणि हा मला जेवढे काही फोन आले त्यामध्ये 95% असेच फोन आहेत आणि म्हणून घेतलेला निर्णय निश्चितपणे कसा योग्य ही याची प्रचिती आहे. काय वाटतंय साहेब, काय आता शिंदे सेनेत गेलेला आहात, ठाकरे सेना म्हणते का तुम्हाला फिरू देणार नाही, 2 दिवसापासून तुम्ही देखील घरातच आहात, काय घरात नाही, मी लोकांमध्ये आहे. मी काय घाबरणारा किंवा पळणारा माणूस नाही आहे. मी घरामध्ये जरी घरामध्ये म्हणजे आहे, म्हणजे लोक कालपासून मला इतके स्वागताला येतात. कालही परवा देखील माझ्यापुढे जवळजवळ 1,500-2 हजार लोक मला भेटून गेलेले आहेत, सत्कार करून गेलेले आहेत. आजही देखील ही सर्व मंडळी तुम्ही पहा, ही सर्व भेटण्यासाठी आलेली आहे आणि मग यांना पण वेळ देणं गरजेचं आहे. मला तर मतदारसंघात फिरावंच लागणार आहे, गावगाव जावं लागणार आहे, कार्यक्रमाला जावं लागणार आहे आणि मी जाणार आहे. आपले सहकारी आहे संजय दिना पाटील यांनी जी पत्रकारांना शिवीगाळ केली, ठीक आहे तुम्ही शिंदे शिवसेनेत गेलेला आहात, मात्र अशा पद्धतीने अभद्र शब्द एखाद्या खासदारांनी बोलणं, लोकप्रतिनिधींनी बोलणं योग्य आहे का? कसं बघता सर तुम्ही या सगळं? नाही, या बाबतीमध्ये आदरणीय शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं सांगितलं ते पण आपण विचारात घेतलं पाहिजे की रोज ज्या पद्धतीनं त्यांना रिॲक्ट होण्या इतपत सतत सतावण्याचा प्रयत्न झाला, ज्या पद्धतीनं गेली 8-10 दिवस चालू आहे, हे सर्व वातावरणाची पण त्याच्यामागे काही भूमिका आहे, कुणाला काही असं. परंतु एक गोष्ट मात्र खरी आहे की संयम ठेवण्याची गरज आहे. काही असलं तरी त्यांच्याकडनं झालेली चूक त्याबद्दल मी पण दिलगिरी व्यक्त करतो. भविष्यात अशी चूक होणार नाही. संजय दिना म्हणजे एक चांगला सज्जन माणूस आहे. नाही, पण साहेब काय झालं आहे की ऑपरेशन टायगर एवढं गाजतं आहे सगळं राज्यभरात, तेवढी चर्चा होणारच, तेवढंच तुमच्या आम्ही पण तुमच्यासोबत प्रतिक्रिया घेण्यासाठी गेल्या इतक्या वेळेस आलो, पण तुमच्याकडून कधी असे शब्द निघले नाही. पण ते कधी आता काही म्हणजे काही हे असू शकतं, त्यावरचं वातावरण, असलेली विचार परिस्थिती, या सर्व गोष्टींचा तो परिपाक असू शकतो. परंतु त्यांनीसुद्धा दिलगिरी व्यक्त केलेली आहे, साहेबांनी देखील व्यक्त केलेली आहे, मी पण व्यक्त करतो. सर भाऊसाहेब वक्सरे साहेब यांचा आमच्या माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली जो प्रवेश झाला, त्यामुळे उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये निश्चितच आनंदाची लाट पसरली आहे. याचं उदाहरण म्हणजे तुम्ही इथे बघत असाल, इथे एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने लोक आज उपस्थित आहेत आणि साहेबांचं ठिकठिकाणी स्वागत करतात. उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वक्सरे साहेबांच्या प्रवेशाने शिवसेनेची ताकद निश्चित वाढलेली आहे. मला सगळ्यांना आनंद होतो की उत्तर नगर जिल्ह्याला आता 4 खासदार मिळाले. शिवसेनेचे 2 विद्यमान खासदार आज उत्तर अहिल्यानगरमध्ये आहेत. माननीय खासदार भाऊसाहेब वक्सरे साहेब आहेत, त्याबद्दल आमच्या संपर्क प्रमुख डॉक्टर ज्योतिताई वाघमारे याही राज्यसभेच्या खासदार आहेत. त्याचबरोबर माजी खासदार सदाशिव लोखंडे साहेब आहेत. तसेच शिवसेनेला सातत्याने मदत करणारे खासदार सुजयदादा विखे पाटील सुद्धा आहेत. तसेच शिवसेनेकडं 2 विद्यमान आमदार आहेत, अमोल खताळ साहेब, विठ्ठलराव लंगे साहेब. तसेच 2 माजी आमदार आहेत, भंदास मुरकुटे साहेब आणि भाऊसाहेब कांबळे साहेब. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल की शिवसेनेकडे 2 विद्यमान नगराध्यक्ष आहेत, शेवगाव आणि नेवाशामध्ये. त्याचबरोबर 2 माजी नगराध्यक्ष सुद्धा आहेत, राजाभाऊ झावरे आहेत आणि शिर्डीच्या अनिताताई जगताप आहेत. तसेच विधानसभा लढवलेले तुम्ही कोपरगावला आमचे नितीनराव अवताडे हे विधानसभा लढवलेले उमेदवार आहेत. श्रामपूरमध्ये अतिशय मोठ्या मताधिक्याने ज्यांनी मतदान घेतलं असे सागर भैया बेग आहेत. त्याचबरोबर आमच्याकडे विधानसभेचे अनेक उमेदवार हे आता येण्यासाठी इच्छुक आहेत. तसेच आपण बघितलं तर येणाऱ्या काळामध्ये वक्सरे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक जे चांगले निष्ठावंत आणि प्रामाणिक जे शिवसैनिक आहेत ते खरे तर परिस्थितीने फाटके असतील, दिनदुबळे असतील, परंतु त्यांच्यामागं जनसमुदाय असे लोक आता शिवसेनेत प्रवेश करणार. तुम्हाला येत्या काळामध्ये शिवसेनेची उत्तर नगर जिल्ह्यामध्ये मोठी ताकद वाढलेली दिसेल. आता यामध्ये आपण उत्तर प्रगती करतच आहोत. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये हे सुद्धा तुम्हाला दिसून येईल. कधी नव्हे शिवसेनेच्या आजपर्यंत कधी नव्हे एवढे नगरसेवक, आज 50 नगरसेवक नगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आले. नगर शहरामध्ये 2 माजी महापौर सुद्धा शिवसेनेत आहेत. तुम्ही बघितलं असेल की हे दिवसेंदिवस वाढत आहे
आणि येणाऱ्या काळामध्ये यामध्ये अतिशय मोठा फरक पडणार आहे आणि उत्तरनगर जिल्हा आणि थोड्या दिवसात तुम्हाला शिवसेनेचा बालेकिल्ला झालेला दिसेल असा मला विश्वास आहे. या गर्दीमध्ये नेमके दर्दी किती लोक आहेत आणि कुठल्या प्रकारे जनतेचे काम पुढे होणार आहे? यामध्ये दर्दी विचारण्यापेक्षा प्रामाणिक शिवसैनिक किती आहे हे विचारलं पाहिजे. कारण की आपण सगळेजण ओळखतात, मी बाल शिवसैनिक असल्यापासून शिवसेनेचं काम करतो. माझ्याबरोबर जी लोक तुम्हाला आज आजूबाजून दिसत आहे हे सर्वजण जुने शिवसैनिक आहेत आणि शिवसेना उत्तरनगर जिल्ह्यामध्ये वाढवण्यामध्ये या सर्व लोकांचा वाटा आहे. आणि तुम्ही म्हणाल की कामाचं काय, तर आपला माणूस आपल्यासाठी हे ब्रीद घेऊन मान्य खासदार भाऊसाहेब अख्तर साहेब हे प्रयत्न करत आहेत आणि पुढच्या काळात सुद्धा आता आपल्याला तुम्हाला याची झलक दिसेल. आम्ही मागच्या काळात लोखंडे साहेब खासदार असताना गावागावात निधी पोहोचवण्याचं काम केलं आहे. म्हणजे तो कोणत्या गटाचा आहे, तो ठाकरे गटाचा आहे, शिंदे गटाचा आहे, काँग्रेसचा आहे, राष्ट्रवादीचा, भाजप असं न बघता आपण सगळ्यांना निधी दिला. मी खासदार साहेबांशी जेव्हा माझी चर्चा झाली त्यांनी सांगितले, कमलाकर आपण कुठलंही काम आपला शिवसैनिक घेऊन आला त्याचा गाव कोणाच्या बरोबर आहे, तिथला सरपंच कोण आहे असं न बघता त्या गावांना निधी देण्याचं काम साहेबांनी कबूल केलं आहे. यापूर्वी सुद्धा त्यांनी सभामंडपाच्या माध्यमातून गावागावात सभामंडप उभारले आणि वयोवृद्ध लोक असतील, गावातील छोटे मोठे कार्यक्रम असतील त्या सभामंडपाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत राहिले. तसंच यापुढच्या काळात सुद्धा एक नवी दिशा घेऊन आणि शिंदे साहेबांचा हात तुम्हाला माहिती सडळ हस्ते काम असतं, निधी कुठल्याही प्रकारे कमी पडणार नाही याची ग्वाही शिंदे साहेबांनी दिली आहे. आणि यात पुढील 3 वर्षामध्ये याच्यामध्ये मोठा बदल झालेला तुम्हाला दिसेल, विकासाच्या कामात बदल झालेला दिसेल. 29 तारखेला उद्धव साहेबांचा दौरा आहे शिर्डीमध्ये, त्यानंतर वाकचौरे साहेबांना कसा विरोध करायचा ही रणनीती जी आहे ती ठाकरे गट ठरवणार. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे आमचे नेतेच होते, त्यांच्याबद्दल तर मी काही प्रतिक्रिया देऊ शकत. मी फार छोटा माणूस आहे आणि माननीय शिवसेना प्रमुखांनीच आम्हाला घडवलेलं आहे, त्याबद्दल त्या दौऱ्या संदर्भात मी काही प्रतिक्रिया देणार नाही. समजा त्यांनी काही रणनीती ठरवली असेल तर आमची सुद्धा रणनीती तयार आहे. यामध्ये आपण झलक बघितली की साहेबांचं आगमन झालं समृद्धी महामार्गावर, तिथून जे स्वागत झालं, पुढच्या काळात ते सुद्धा प्रचिती येईल, जसं समोरून होईल तसेच त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल.